नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आगामी कृषी सेवक भरती आणि ग्रामसेवक भरती संदर्भात शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे। शासनाचा हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणू शकतो आणि आगामी काळात या जी आर मुळे, या निर्णयामुळे बऱ्याच उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी जी आहे तर ती उपलब्ध होणार आहे। तर हा जी आर काय आहे, या जी आरचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो, या सर्व काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुमच्यासाठी कृषी सेवक, ग्रामसेवक, कृषी संदर्भातल्या ज्या काही भरती असतात त्याच्यासाठी आपलं हे चॅनल आहे मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस महाराष्ट्रातले नंबर 1 चॅनल आहे जे सर्व तुम्हाला अपडेट्स आणि कंटेंट देतं। म्हणून तुम्ही ह्या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा। आणि जे कोणी उमेदवार कृषी सेवक भरतीची तयारी करत असतील तर टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबींसाठीची आपली संपूर्ण बॅच अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही हे बॅच जे आहे तर ती जॉईन करू शकतात। आता मी तुम्हाला जी आर वर घेऊन जातो। तो जी आर आपला काय आहे बघा। हा जी आर आलेला आहे। हा जी आर कोणाकडून आलेला आहे? सामान्य प्रशासन विभाग। महाराष्ट्रात जी काही नोकर भरती होते त्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग, जो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या अंडर येतो। मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच या विभागातले निर्णय बऱ्यापैकी होत असतात। आणि 2 डिसेंबर 2025 ला यांचा एक नवीन जी आर आलेला आहे। जी आरचा विषय काय बघा, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, म्हणजे की जे आधी दुय्यम निवड सेवा मंडळाच्या अंतर्गत येत होती, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर, म्हणजे जी पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येत नाही। जसं की त्यांनी काय सांगितलं की काही ग्रुप बी ची पद की जी एमपीएससी कडे नाही आहेत, काही ग्रुप सी ची पद आणि काही ग्रुप डी ची पद यांच्यासाठी एकत्रित मार्गदर्शन सूचनामध्ये सुधारणा करण्याबाबत। मग काय अशी सुधारणा केली की ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे? मग ग्रुप बी, सी आणि डी, आणि आपलं मेन पद कोणतं आहे? ग्रुप सीचंच पद आहे आपलं, कृषी सेवक, ग्रामसेवक। तर त्याच्यासाठी आपल्यासाठी हे महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, महत्त्वाचं जी आर आहे। या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलेले मी तुम्हाला घेऊन जातो बघा। त्यांनी काय सांगितलेले, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी याची पद महापोर्टलने परीक्षा भरण्यासाठीच आम्ही 4 मे 2022 चे काहीतरी मार्गदर्शन सूचना दिलेल्या होत्या। या मार्गदर्शन सूचनामधील परिच्छेद क्रमांक 11 मध्ये आता आपण जे आहे तर ते बदल करत आहोत। तर परिच्छेद क्रमांक 11 जो आहे तर तो काय होता मी तुम्हाला दाखवतो बघा। हा 4 मे 2022 चा जी आर आहे, त्याच्यामध्ये हा परिच्छेद क्रमांक 11 आहे। याच्यामध्ये निवड सूचीची कालमर्यादा म्हणजे काय, जी आपली सिलेक्शन लिस्ट लागते मित्रांनो, या सिलेक्शन लिस्टचा पिरियड किती असेल असं त्यांनी सांगितलेले। म्हणजे फॉर एक्झाम्पल कृषी सेवकची भरती घेतली, या कृषी सेवकची भरती आता समजा आता निकाल लागला, समजा 1 जानेवारी 2026 ला निकाल लागला, तर या निकाल लागल्यानंतर किती दिवसांपर्यंत ही निवड सूची असणार आहे? तर इथं आपल्या लक्षात मिळणार आहे 1 वर्षापर्यंत। हे काय म्हणणं आहे, निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकांपर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली होती त्या दिनांकांपर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्यानंतर विधिग्राह्य राहील आणि नंतर ही सूची व्यापंगत होईल। त्यांचं काय म्हणणं आहे, 1 जानेवारी 2027 पर्यंत ही व्यापंगत होईल, म्हणजे काय, कॅन्सल होईल, याचा काही संबंध येणार नाही। मग याच्यात जेवढे काही पद भरली असतील, फॉर एक्झाम्पल 100 पदांसाठी वॅकन्सी काढली असेल, 100 चे 100 सुरुवातीला घेतले, परंतु काही उमेदवारांनी काय केलं, कृषीमध्ये ते कृषी विस्तार अधिकारी झाले जेडपी मधून, किंवा काहींनी कृषीची एमपीएससी दिली आणि ते एमपीएससी मध्ये निघून गेले, किंवा बाकीच्यांनी पीएसआय एसटीआयएसओ दिली, किंवा दुसऱ्या काही सरकारी नोकरीत निघून गेले, आणि या 100 पैकी फक्त 70 जागा ज्या आहेत त्या भरल्या गेल्या, 30 जागा या रिकाम्याच राहिला। प्रत्यक्षात येथील उमेदवारांना संधी मिळू शकत होती, पण नंतर काय केलं यांनी, 27 नंतर देखील काही उमेदवारांनी सोडून दिलं। तर आता 27 नंतर जे सोडतील त्याच्यासाठी नवीनच परीक्षा घ्यावी लागेल ना, तर ही 1 वर्षासाठी असणार आहे। पण जी आर मध्ये काय बदल करण्यात आलेला आहे लक्षात घ्या, की त्यांनी सांगितलं की 1 वर्षापर्यंत हा असतो, परंतु याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की विविध कारण असतात की ज्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये ही पदं भरली जात नाही। पहिलं कारण म्हणजे काय, प्रशासकीय कारण, जे सगळ्यात मोठं कारण आहे। दुसरं न्यायालयीन प्रकरण, तिसरी निवडणुका आणि आचारसंहिता लागून जातात, कोविड सारखी आपत्ती परिस्थिती आली, माजी सैनिक, खेळाडू आणि दिव्यांग यांसारख्या उमेदवारांचं चेकिंग करण्यासाठी, डॉक्युमेंट चेक करण्यासाठी वेळ लागतो। याच्यामुळे काय होतं मित्रांनो, त्यांनी सांगितलेले बघा, यामुळे नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब या कारणांमुळे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत संपुष्टात येते। म्हणजे नवीन निवड सूची लावायची आहे, नवीन निवड सूची त्यांना जाहीर करायची, पण काय होतं, आचारसंहिता लागून गेली आता, आणि आचारसंहिता जेव्हा निघेल तोपर्यंत त्याची निवड सूचीची कालमर्यादाच निघून जाईल। तर असा हा प्रॉब्लेम होऊ शकतो, ज्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट, मेन काय, वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांना संधी मिळत नाही। आणि याच गोष्टींसाठी शासनाकडे ही बाब विचाराधीन होती आणि शासनाने एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। काय निर्णय घेतलाय लक्षात घ्या,
निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी, आता पहिले काय होतं फक्त 1च वर्षासाठी होतं, आता काय करण्यात आलं 2 वर्षासाठी तुमची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही व्हॅलिड राहणार आहे आणि याचा जबरदस्त तुम्हाला फायदा होणार आहे. फॉर एक्झाम्पल आता 2023 मध्ये आपली कृषीची भरती झाली होती मित्रांनो, कृषी सेवकची आणि ग्रामसेवकची पण भरती झाली होती. आता मला सांगा याची व्हॅलिडिटी ही 2024 पर्यंतच होती आणि आता 2 वर्ष जर झाले, याला 2 वर्ष जर केले तर काय फायदा होईल की यावेळी जे काही पद रिक्त होतील, फॉर एक्झाम्पल एखादा ग्रामसेवक म्हणून एमपीसी मध्ये PSI STISO बनला, कृषी सेवक म्हणून PSI STI बनला, काही बनला, ते पद रिक्त होईल. आणि आधी काय होतं तर फॉर एक्झाम्पल इथं 100 पदं भरली होती, 100 पैकी 24 नंतर 30 पदं खाली झाली. तर आधी 1च वर्ष मुदत असल्यामुळे काय व्हायचं की जेवढीही काही पदं असतील ती भरली गेली, त्यावेळी त्यांचं काम झालं, प्रतीक्षा देतील उमेदवारांना घेतलं, विषय संपला. मग 24 नंतर 30 खाली झाली तर ती 30 कधी भरली जातील, जेव्हा पुढची ऍड येईल तेव्हा. पण आता 2 वर्ष झाल्यामुळे काय होईल की ही जर 30 पदं खाली झाली, ही कोणाकडनं भरण्यात येतील मित्रांनो, त्या वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना. म्हणजे वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. आणि हे 100 पोरं होते सिलेक्ट झालेले, त्यांच्यापैकी काही पोरं 30 पोरं कुठे गेले, काहींनी सोडून दिला जॉब, काहींनी काय केलं, काहींना हायर भेटलं. याच्यामुळे काय होईल की प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फायदा होईल. म्हणजे आगामी जी आपली कृषी सेवकची जाहिरात येईल ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होईल. जी काही तुमची कृषी सेवकची जाहिरात येईल, त्यासोबतच काही ग्रामसेवकची जाहिरात येईल, झेडपीची जाहिरात येईल तुमची, तर याच्यामध्ये हा जबरदस्त फायदा तुम्हाला होणार आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, 2 वर्षाची निवड सूचीचा तुम्हाला फायदा होणार आहे. एकदा परीक्षा दिली 2 वर्षात तुमचा कधीही जॉबचा कॉल येऊ शकतो डायरेक्ट तुम्हाला. आधी काय 1च वर्ष राहायचं, आता 2 वर्षाची तुम्हाला इथं मुभा दिलेली आहे. आणि हा म्हणू शकतो आपण शासनाला खरंच याचा आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण की शासन खूप वेळा असा निर्णय घेतं की जे विद्यार्थ्यांच्या विरोधात राहतात कधी कधी, पण हा निर्णय फार महत्वाचा निर्णय. 2 वर्ष म्हणजे तुम्हाला कळत नाही मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो, WRD मधलं. WRD मध्ये 2023 मध्ये परीक्षा झाली मित्रांनो, त्याच्यामध्ये सीएच्या ज्या काही जागा होत्या, इंजिनिअरिंग वाल्यांसाठी जागा होत्या, जवळपास 50% पदं खाली होऊन गेली. का खाली होऊन गेली माहितीये का? काही मुलं जेईला सिलेक्ट झाले, काही एईला सिलेक्ट झाले, त्यांनी ही पदं सोडून दिली. आणि याची 1च वर्षाची अट होती. फक्त त्यांनी काय केलं, 6 महिने आणखी एक्सटेन्शन दिलं, 6 महिने एक्सटेन्शन दिलं. 1 ऑगस्टला नवीन यादी लागली, नवीन उमेदवार गुलाल घेऊन आमच्याकडे आले. म्हणजे त्या उमेदवारांचा फक्त 6 महिने मुदतवाढ दिली 1 वर्षानंतर, खूप साऱ्या उमेदवारांना इथं संधी मिळून गेली मित्रांनो. आणि तीच संधी मित्रांनो लक्षात घ्या, आता जो 2 वर्ष केल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी इथं मिळणार आहे. म्हणून तुमच्यासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय होता आणि तुम्हाला हा माहिती असणं गरजेचं होता. कृषी सेवक, ग्रामसेवक, झेडपी याची तुम्ही कृषी भरतीची तयारी करत असाल, कुठलीही तयारी करत असाल, आता विद्यापीठाची जरी भरतील ना, त्याच्यामध्ये देखील हा नियम तुम्हाला लागू होणार आहे. आणि महत्वाचा हा निर्णय असणार आहे, 2 वर्ष मित्रांनो, खूप मोठी संधी तुमच्यासाठी असणार आहे. म्हणून आगामी कृषी सेवक, ग्रामसेवकची तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. 2 वर्षात कुठेतरी वरती जाईल, ती जागा खाली होईल आणि ती जागा तुम्हाला जी आहे नक्की मिळणार आहे. पण एक अट ठेवा की 45% जास्त गुण घ्यावे लागतील. 200 गुणांचा पेपर असेल तर किमान 90 गुण एवढे पाडण्यापर्यंत तरी अभ्यास करा. नाहीतर काय होईल, 80 गुण पडले तर पद रिक्त राहिली तरी चालतात, पण शासन भरत नाही. 45% अट असते, म्हणून 45% जास्तीत जास्त गुण तुम्ही जे आहे तर ते मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि आगामी काळात खूप साऱ्या परीक्षा या एमपीएससी कडे जाणार आहेत. तत्पूर्वी आपली तलाठीची एक ऍड येणार आहे आणि तलाठीच्या ऍड साठी आपण एक सेपरेट इंस्टाग्राम पेज बनवलेले, तलाठी भरती. इंस्टाग्रामला जा, आपलं एक पेज सर्च करा, टार्गेट तलाठी भरती, आणि तुम्हाला हे पेज मिळून जाईल. त्यासोबतच एमपीएससीचे अभ्यास करण्यासाठीचं संपूर्ण स्टडी मटेरियल मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत तुमच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आजच तुम्ही हे ऑर्डर करून तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू करू शकतात. आणि कृषी संदर्भात काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळते मित्रांनो, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.